संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपासाला वेग. आज पुन्हा वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी. सीआयडीकडून अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी तर बॉडीगार्डचे फोन देखील जप्त. पुण्यात सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं चढवल्याची धक्कादायक घटना. तर खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेत भिंती भगव्या रंगानं रंगवल्या. भिंतीवर लावलेल्या रंगांवरनं वादाची शक्यता. कोरेगाव भीमा विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन. अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलचा निर्णय. नवी मुंबई विमानतळावर उतरणार इंडिगोचं पहिलं विमान. प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातून सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी. खराब हवामानामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला. शहरातील हवेचा निर्देशांक 159 वर तर अति खराब श्रेणीमध्ये हवेची गणना. सिडकोच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद. 26,000 घरांच्या किमती उद्या समजणार. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट. आरोपींकडनं लेटर बॉम्ब टाकत बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा दावा. महाराष्ट्रातून डाळिंबाची 22,000 टन निर्यात. निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर. दक्षिण कोरियाच्या मुहान आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विमान क्रॅश. धावपट्टीवरनं टेक ऑफ करताच विमान कोसळलं. दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू. नमस्कार. देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळलाय. आज पुन्हा वाल्मिक कराड याच्या पत्नीची चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना बीडला बोलावण्यात आलंय. सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत. अनेक कॉल रेकॉर्ड्सची सुद्धा पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील तपासणीसाठी जप्त करण्यात आले. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत. सिद्धार्थ, या सगळ्या संपूर्ण तपासातले आत्ताचे अपडेट काय आहेत? आजची अपडेट ही आहे की वाल्मिक कराड यांच्या पत्नीची आधी तपासणी केली होती, चौकशी केली होती सीआयडीने. पुन्हा आज त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे. दोनदा सीआयडी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तपासणीसाठी चौकशीसाठी बोलवते याच्या वेगळे अर्थ असतात. मात्र अजून आपण काही बोलू शकत नाही, कारण सीआयडी कुठलेही पत्ते खोलायला तयार नाही. सीआयडीने अनेक कामं केलेले तपासामध्ये. जवळपास 3 टीम करण्यात या ठिकाणी आलेले आहेत. अनेकांचे मोबाईल जप्त आहेत, कॉल रेकॉर्डिंग, तर CDR सुद्धा काढलेला आहे. आजच्या बऱ्या घडामोडी आहेत आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आपले स्थानिकचे प्रतिनिधी आहेत. सुरेश, काय नेमकं आज सीआयडी करणार? सीआयडीनं परवाच्या दिवशी ज्यावेळेस मंजली कराड यांना चौकशीसाठी बोलवलं होतं, त्याचबरोबर राजेश्वर चव्हाण जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांची देखील 3 तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर नोटीस देऊन मंजली कराड यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि आज देखील चौकशीसाठी बोलवण्यात आल्याच्या सूत्रांकडून माहिती मिळते, विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे. आणि त्या दिवशी चौकशी करत असताना त्यांचा मोबाईल देखील चौकशी केली होती. त्याचबरोबर त्या मोबाईलमधून काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का, कुठले कॉल मेसेजेस गेलेले आहेत, या संदर्भात देखील आता सीआयडी तपास करते. विशेष म्हणजे त्याच दिवशी जे अंगरक्षक आहेत वाल्मिक कराड यांचे, त्या अंगरक्षकांचे देखील मोबाईल तपासले होते आणि त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा नव्यानं त्यांना बोलून घेतलं. त्यामुळं वाल्मिक कराड यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही इनपुट्स आहेत किंवा त्याकडून आणखी नव्यानं काय माहिती मिळते का, यासाठी परत मंजली कराड यांना आज बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. विशेष म्हणजे सीआयडीचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते 3 दिवसापासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत. यामध्ये जे सीआयडीचे महासंचालक आहेत ते देखील या ठिकाणी बुर्डे म्हणून आहेत. सगळे अधिकारी या ठिकाणी आहेत. आपण बघतोय या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये माझ्या मते पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. नेमकं ही AI टेक्नॉलॉजी कशी वापरणार यानंतर आपण एक बातमी करूया. मात्र सीआयडीचे 3 पथकं 3 वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत. 3 अँगल सीआयडीने ठरवलेले. एक तर खंडणीचा गुन्हा, त्यानंतर किडनॅपिंग आणि अपहरण आणि हत्या, त्यानंतर ॲट्रॉसिटी, या 3 अँगलनी तपास करतायत. आणि वाल्मिक कराड यांच्या पत्नीला या ठिकाणी बोलवलं आहे. त्यांचा मोबाईल जप्त आहे. त्यांच्या अंगरक्षकाचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबसाठी जप्त केलेले आहे. सीआयडीला काहीतरी ठोस माहिती मिळाली असावी वाल्मिक कराड यांच्याबद्दल. पुन्हा त्यांच्या पत्नीला यासाठी बोलायला असावं असा अंदाज आहे. बरोबर सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. अपडेट आपण वेळोवेळी घेत राहूच. नेमकं काय काय या तपासामध्ये चक्र फिरवली जात आहेत. आता बीडमध्ये यानंतर बीडमध्ये एक मोठी बातमी येते. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची आज चौकशी होणार आहे. सीआयडीनं
तपासणीचा फास आणखीन आवळलाय. तपासासाठी 3 टीम्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत. अनेक कॉल रेकॉर्डिंगची सुद्धा सीआयडीकडनं तपासणी करण्यात येते. कराडाच्या बॉडीगार्डचे फोन सुद्धा तपासणीसाठी जप्त करण्यात आलेत. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची आज चौकशी होणार आहे. सीआयडीनं तपासणीचा फास आणखी आवळलाय. तपासासाठी 3 टीम्स तैनात आहेत आणि अनेक कॉल रेकॉर्डिंगची सीआयडीकडनं तपासणी होणार असून कराडच्या बॉडीगार्डचे सुद्धा फोन तपासणीसाठी जप्त करण्यात आलेत. पंढरपूरजवळ गुरसाळे गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला असून यात 2 जण जागीच ठार झालेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड दरम्यान बॉक्साईट मायनिंगचं ओव्हरलोड डंपर वाहतूक होत असल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून ठिकठिकाणी डंपर उलटतायत. या विरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळेच अपघाताचं प्रमाण वाढलंय. शहापूर तालुक्यात आवरे गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. 8 दिवस चालणाऱ्या या नाम यज्ञामध्ये हरिपाठ आणि पालखी सोहळ्यात भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. हिमाचल प्रदेशच्या चंबा पर्वत परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात बर्फ साचला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. शिमल्यात देखील तुफान बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागते. नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वी आलेल्या सुट्ट्यांमुळे जयपूर किल्ल्यावरती पर्यटकांची गर्दी झाली आहे. देशभरातील पर्यटक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी दाखल झालेत, त्यामुळे किल्ल्याचा परिसर पर्यटकांनी गजबजलाय. आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात. बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर वाल्मिक कराडला तुरुंगात टाकण्याची मागणी नेत्यांनी सरकारकडे केली. काय नाही आकाचा बाप कोण आहे? आमची औलाद जे हुजूर करणारे नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जे हुजूर करणार नाही. सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं. ते आता नवीन एसपी आलं की ते कथा लोक धरत म्हणून बरं आहे. मला लग्न भर लागलं दिसत टंगडीला धरून वडील हाती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार. मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या कुटुंबासोबत आहात, तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा. बीडमधल्या विराट मोर्चाचा आक्रोश राज्यातल्या प्रत्येक गावागावात पोहोचला. या मोर्चाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातनं नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. सकाळपासूनच मोर्चेकरी बीडमध्ये जमायला सुरुवात झाली. हातात बॅनर घेत, काळे झेंडे घेऊन मोर्चेकरी घोषणाबाजी करत त्यांचा रोष व्यक्त करत होते. मोर्चात गावागावात आलेले नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेपर्यंत या मोर्चेकऱ्यांची संख्या लाखात गेली होती. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या मोर्चात सहभाग घेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. गोलीमार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं. या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया. यावेळी मोर्चेकरांनी कोणत्या मागण्या मांडल्या तेही आपण पाहूया. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा. SIT स्थापन करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करावा. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्या यावेळी केल्या गेल्या. धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर न्याय कसा मिळेल असा प्रश्न महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकेंनी उपस्थित केला. ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून
या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला 18 दिवस उलटून गेले. मात्र या कटाचा मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरतीच प्रश्न उपस्थित केले. तसंच वाल्मिक कराडवर नेत्यांनी चांगलीच तोफ डागली. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलंय कशाला? तेव्हा मंत्रिमंडळाचा पहिला आखला याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल. नाही तर आम्हाला न्याय होणार नाही. ढोंग नको, राजकारण नको, आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत. बीडच्या मोर्चानं मराठवाड्यातल्या नागरिकांची संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचली आहे. सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी मारेकऱ्यांना शिक्षा देण्याची एकमुखी मागणी केली. आता सरकार मोर्चेकऱ्यांची मागणी कशी पूर्ण करतंय याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.